अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। सोमवती अमावस्या आज रात्री 8 वाजेपासून प्रारंभ चालू होणार आहे आणि मंगळवारी उद्या 5 वाजून म्हणजे संध्याकाळी 5 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहणार आहे। उदय तिथीनुसार जर बघायला गेलं तर ती उद्या संपणार आहे। म्हणजे उद्या आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। तर आज सोमवती अमावस्या चालू होणार आहे, म्हणजेच ही सोमवती अमावस्याच राहणार आहे, कारण की तिचा आज प्रारंभ झालेला आहे। आणि ज्यावेळेस आपण उदय तिथीनुसार म्हणजे जेव्हा सूर्याने बघितलेलं असतात त्यावेळेस आपण सेवा करत असतो। ही अमावस्या म्हणजे आपल्या घरातील अलक्ष्मीला बाहेर काढण्याचा दिवस असतो। तुम्ही छोटे मोठे उपाय जर ह्या दिवशी केले तर नक्कीच तुम्हाला आवर्जून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते। मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे, अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत ते उपाय तुम्ही आवर्जून करा। आणि हे उपाय केल्याने आपल्या घरातील अलक्ष्मी दारिद्र्य घराच्या बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होत असते। या दिवशी आपल्याला छोटे मोठे उपाय करून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची असते। तुमच्याकडे देवीचा टाक असेल किंवा श्रीयंत्र असेल त्याच्यावरती आपल्याला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करून श्री सुक्तमचं पठण करून कुंकुमार्जन करायचं असतं। सगळ्यात उच्च कोटीची आई भगवतीची किंवा आपल्या कुलदेवतेची सेवा असते। अमावस्येला आपण कोणतेही उपाय किंवा अमावस्येच्या दिवशी कोणत्याही गोष्टी केल्या तर आपल्या घराची नक्कीच नकारात्मक ऊर्जा घरातून निघून जात असते आणि लक्ष्मीला आपण आगमन करत असतो। ज्या घरामध्ये साफसफाई होत असते किंवा ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदत असते। म्हणून तुम्ही तुमच्या घराचं उद्या सगळे जाळे वगैरे काढून आणि घर सगळ्या कानेकोपरे देवांनाही आपल्याला पूर्ण स्वच्छ धुवून चुरून अमावस्येच्या दिवशी आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या असतात। ह्या वेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा आगमन होण्यासाठी अमावस्येचा दिवस हा खूप प्रभावी असतो। तर मी आज तुम्हाला कर्पूर होम म्हणजेच आपल्याला घरामध्ये तुम्हाला ज्या वेळेस वाटेल आपल्या घरामध्ये नेहमी कटकट होत असते, नेहमी आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे, आपल्या घराला नजरदोष झालेली आहे, तुमच्या घरात कोणत्याही गोष्टींमुळे वादविवाद होत असतील तर अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या घरात नेहमी लक्ष्मी प्राप्त होईल, तुमचं घर नेहमी गोकुळासारखं होईल। पण आपण कधी कधी असं असतं ना की ज्या घरामध्ये कितीही देवपूजा केली जाते, कितीही हवन केले जातात, कितीही पूजा केली जाते तरी पण नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये आपल्याला वाटत असते। ह्याच गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला कर्पूर होम हा करणं खूप गरजेचं आहे। आणि ज्या घरामध्ये कर्पूर होम केला जातो त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा येत असते आणि माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न होत असते। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अमावस्येला नेहमी आपण सेवा करून आणि माता लक्ष्मीचा आपल्याला सेवा करून आणि उच्च कोटीच्या सेवा करून घ्यायच्या असतात। दिवाळी हा सण सुद्धा आपण अमावस्येच्या दिवशीच केला जातो। म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल की उद्या अमावस्या आपल्याला तुम्ही संध्याकाळी करू शकतात किंवा आजही संध्याकाळी तुम्हाला जर वाटलं की आज संध्याकाळी करायचं आहे तर तुम्ही आज जेव्हा आपला लक्ष्मी येण्याचे आगमन होण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्ही करू शकतात। तुम्ही जर आज माझा व्हिडिओ बघत असणार तर तुम्ही जेव्हाही आज बघितला तर तुम्ही आज संध्याकाळी करा किंवा उद्या करायचं असेल तर तुम्ही उद्याही करू शकतात। आणि तुम्हाला जेव्हा वाटेल जेव्हा तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा होत असेल त्यावेळेस तुम्ही हा कर्पूर होम नक्कीच करा। दर अमावस्येला तर करा, दर पौर्णिमेला तुम्ही करू शकतात। म्हणून तुम्ही 15-15 दिवसानंतर अमावस्या येत असते, पौर्णिमा येत असते किंवा तुम्ही वाटलं की आपल्या घरामध्ये कोणीतरी येऊन की नजर लावून गेलेलं आहे, आपल्याला नकारात्मक ऊर्जा होते, तुम्ही त्या दिवशी हा कर्पूर होम करू शकतात। तर कर्पूर होमसाठी तुम्हाला साहित्य कोणतं लागणार आहे तर तुम्हाला एक नारळ लागेल आणि कापूर लागणार आहे। तुम्ही कापूर भीमसेन कापूर घ्या, नाहीतर आपला साधा कापूर पण घेतला तरी चालणार आहे। तर नारळ घ्यायचं, आपल्या देवासमोर बसायचं आहे आणि नारळ घेतल्यानंतर हातात ठेवा किंवा तुम्ही नारळ खाली जमिनीवर पण ठेवलं तरी चालणार आहे। नारळ हातात घ्या, नंतर हातात किंवा जमिनीवर ठेवलं तरी चालेल, तर तुम्हाला जसं वाटेल तसं। तर नारळ घ्यायचं आहे, नारळाचा शेंडा हा देवाऱ्याकडे येईल आणि तुम्ही असं ठेवायचं आहे नारळ किंवा हातात पकडायचं आहे। फक्त एवढंच आहे की त्याचा शेंडा हा देवांकडे गेला पाहिजे। त्याच्यावरती तुम्हाला कापूर पेटवायचा आहे आणि कापूर पेटवल्यानंतर
तो जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा आपल्याला मंत्र जप करायचा आहे. तुम्ही असं जेव्हा तो पहिला विजेल त्याच्या अगोदरच आपल्याला दुसरी वडी टाकायची, तिसरी वडी टाकायची आहे. असं तुम्ही 7 वेळा जोपर्यंत तो कापूर आपला जळत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकतात. म्हणजे कपूर जोपर्यंत 7दा करायचं आहे आपल्याला, 7दा कापूर टाकायचा आहे त्याच्यामध्ये किंवा कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत. आणि जोपर्यंत कापूर संपत नाही तोपर्यंत आपण कंटिन्यू देवासमोर बसून आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं बोलून आणि हा कर्पूर होम आपल्याला करायचा आहे. सगळ्यात अमावस्येची उच्चकोटीची सेवा आहे. तुम्ही आवर्जून नक्कीच करून बघा. खूप प्रभावी अशी सेवा आहे. तर तुम्ही ते नारळ समजा तडा गेलेला असेल तर काहीही असं समजू नका की काही वाईट असेल किंवा काही असेल. हा कर्पूर होम तुम्ही दर अमावस्येला करू शकतात किंवा तुम्हाला फक्त अमावस्येला करायचं असेल तर तुम्ही अमावस्येला ते नारळ तर चांगलं असेल तर तुम्ही प्रत्येक अमावस्येला ते नारळ त्याच नारळावरती आपल्याला कर्पूर होम करायचा आहे. तुम्हाला फक्त अमावस्येला महिन्यातून एकदा येणारी अमावस्या असेल त्याला करायचं असेल किंवा घरात नारळ ठेवायचा नसेल तर तुम्ही ते वाहत्या पाणीत टाकून द्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपला तो कर्पूर होम चालू आहे तोपर्यंत आपल्याला देवापुढेच बसायचं आहे. समजा तुम्ही 3 किंवा 4 वड्या टाकून तुमचं देवापुढे बसल्यानंतर तुम्हाला पूर्ण घरात पण फिरवायचं असेल तरीही तुम्हाला तो कर्पूर होम तुम्ही पूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवू शकतात. आणि जेव्हा फिरवणार तर तेव्हा तुम्ही स्वतःला म्हणजे काही गोष्टींना त्याची आग लागू शकणार नाही किंवा काही होणार नाही अशा दक्षताने तुम्ही तो कर्पूर होम पूर्ण घरामध्ये फिरवू शकतात. नाही तर देवासमोर बसून तो कर्पूर होम आपल्याला करायचा आहे. 7दा आपल्याला त्या वड्या त्या कर्पूर होममध्ये टाकायच्या आहेत. एकदा पेटवलं तर ती संपेपर्यंत दुसरी वडी लगेच टाकायची, ती संपेपर्यंत तिसरी वडी टाकायची. असं आपल्याला 7दा करायचं आहे. आणि प्रत्येक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर ते नारळ तसंच ठेवायचं आहे. तडा गेला तर वाहत्या पाण्यात टाकून द्या. नाही तर तुम्हाला नंतर करायचं असेल, चांगलं नारळ असेल तर तुम्ही ते घरात नारळ ठेवा आणि त्यात ते नारळ प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हाही तुम्ही सेवा करू शकतात. अमावस्या, पौर्णिमा जेव्हा तुम्हाला वाटलं की नजर दोष होत झालेला आहे किंवा कटकट होते, त्रास होतोय तर मग तुम्ही त्या गोष्टी करू शकतात जेव्हाही. आणि नसेल तर करायचं तुम्ही तर ते नारळ वाहत्या पाण्यात टाकायचं आहे. ते आपल्याला कोणालाही फोडून खायचं नाही आहे. कारण की त्याच्यामध्ये आपण घराची किंवा आपल्या ज्या गोष्टींसाठी आपण करत आहोत ती नकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये केलेली म्हणजे आज ती शोषून घेतलेली असते. म्हणून तुम्ही आवर्जून ते नारळ खाऊ नका. फक्त एवढीच दक्षता घ्या. तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.